कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पुन्हा विजयी झाल्यावर प्रभाग क्रमांक 19 मधील प्रलंबित विकास कामं प्राधान्यक्रमानं मार्गी लावली जातील। त्यातून एकाही नागरिकाला तक्रारीची संधी राहणार नाही असा ठाम विश्वास या प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार मधुकर रामाणे यांनी व्यक्त केला। रामानंद नगर इथं झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते। रामाणे यांच्यासह काँग्रेसचे चारही उमेदवार प्रचारात आघाडीवर असल्यानं त्यांचा विजय निश्चित मानला जातोय। कोल्हापूर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होतंय। या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 19 मध्ये मधुकर रामाणे, दुर्वास बापू कदम, शुभांगी पोवार, सुषमा जरग हे उमेदवार आहेत। हे चारही उमेदवार काँग्रेसच्या हात चिन्हावर रिंगणात उतरले असल्यानं प्रभागात काँग्रेसचं वर्चस्व असल्याचं दिसून येतंय। या सर्व उमेदवारांची प्रचारसभा रामानंद नगर इथं झाली। यावेळी बोलताना रामाणे यांनी आपण तसंच सुनबाई अश्विनी रामाणे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांची यादीच वाचून दाखवली। त्यातूनही राहिलेली काही विकास कामं निवडून आल्यानंतर प्राधान्यक्रमानं मार्गी लावली जातील। रस्ते, गटर्स, पिण्याचं पाणी, पथदिवे यासह अन्य सामाजिक कामंही केली जातील। तत्पूर्वी नागरिकांच्या आशा अपेक्षा जाणून घेण्यासाठी जनता दरबारसारखा उपक्रम सुरू करण्यात येईल असं मधुकर रामाणे यांनी सांगितलं। यावेळी प्रशांत शिरदवाडे, स्वप्नील कलगुटकी, सचिन पाटील, वैभव देसाई, संजय वाडकर, किशोर तोडकर, शिवराज जाधव, सूरज पाडेकर, गणेश धनवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। हिंदू योद्धा मित्रमंडळ, रामानंद नगर तालीम यांच्यासह अन्य मंडळांनी मधुकर रामाणे यांना पाठिंबा जाहीर केलाय। प्रचारात घेतलेली आघाडी आणि विविध मंडळांकडून मिळालेला पाठिंबा यामुळे या प्रभागात काँग्रेसच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातोय।